समजलं नसेल तर आता बघा, पुन्हा रिपीट करतोय हा क्वेश्चन बाळांनो. या क्वेश्चनला आपल्याला बघायचे, याच्यामध्ये आपल्याला विचारलंय फाइंड मीन स्टँडर्ड डेव्हिएशन कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. तर सगळ्यात पहिला आपण फॉर्म्युले काय असतात ते बघून घेऊ बाळांनो. काय बघून घेऊ? फॉर्म्युले काय असतात ते बघून घेऊ. सगळ्यांनी आपल्याला काय करायचं, इकडे बोर्डकडे लक्ष द्यायचे, नंतर आपण लिहायचे. पहिलं बोर्डकडे लक्ष द्यायचे सगळ्यांनी, सांगतो तेवढं. ओके, तुम्ही हुशार असाल तरी पण लक्ष दे बेटा. काय करायचं, मीन काढायचा म्हणजे काय करायचा, एक्स बार. त्याच्यासाठी तुला फॉर्म्युला माहिती आहे, समेशन एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचा सांगितला, म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे बेटा अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ आय डी आय चा स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ एफ आय. ओके, त्यानंतर बाळांनो जर आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स विचारलं, काय विचारलं, कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स, मग कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स असं लिहितो मी याला, त्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स किंवा सीव्ही तुम्ही लिहिलं तरी चालेल. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स इज इक्वल टू असतो स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन एक्स बार इंटू काय असतं 100. या स्टँडर्ड डेव्हिएशनला आपण सिग्मानं सुद्धा डिनोट करतो. ओके, लक्षात. त्यांनी जर फक्त व्हेरियन्स विचारला, काय विचारला, फक्त व्हेरियन्स जर विचारला तर ह्या स्टँडर्ड डेव्हिएशनचा काय असतो, स्क्वेअर असतो. ओके, आणि त्यांनी जर कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन, इथे कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स विचारला ना, कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन जर विचारला तर त्याच्यासाठी घ्यायचं फक्त स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन एक्स बार. आलं लक्षात. शक्यतो याला विचारत नाहीत, हे आपल्याला विचारल्या जातं मोस्टली वरचे 3. अलग लक्षात. आता याच्यानुसार जर आपल्याला टेबल तयार करायचा याचा, तर सगळ्यात पहिले मित्रांनो या ठिकाणी येणार क्लास इंटरवल, आणि चेक करून घ्यायचं क्लास इंटरवल कंटिन्युअस आहे का. यस, 10 to 10, इथं 10-10 आहे, 20-20 आहे, 30-30, म्हणजे हा कंटिन्युअस आहे. याला कंटिन्युअस करायची गरज नाही, जसं आपण रेंजच्या क्वेश्चन मध्ये केलंय. ओके, जर कंटिन्युअस नसला तर तो कंटिन्युअस करावा लागतो. स्टॅटिस्टिक्सच्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये त्याला कंटिन्युअस करावं लागतेच. सीआय झाल्यानंतर एफ आय ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. एफ आय झाल्यानंतर एक्स आय आपल्याला काढावा लागेल. एक्स आय का काढावं लागेल, कारण की डीआय काढण्यासाठी एक्स आय मायनस एक्स बार हा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणून एक्स आय काढावं लागेल, आणि एक्स बार काढण्यासाठी एफ आय इंटू एक्स आय लागतो, म्हणून आपण एक्स आय काढला. आता एक्स आय मिळाल्यानंतर या ठिकाणी काय भेटणार, एफ आय इंटू एक्स आय चा कॉलम भेटेल. एफ आय एक्स आय आणि समेशन ऑफ एफ आय याच्यापासून एक्स बार भेटतो. एक्स बार भेटल्यानंतर काय करणे तुम्हाला, डीआय चा स्क्वेअर लागणार आहे. कोण लागणार आहे, डीआय चा स्क्वेअर. या ठिकाणी आपण डीआय चा स्क्वेअर घेणार, आणि डीआय स्क्वेअर भेटला की त्यानंतर आपण एफ आय इंटू डीआय चा स्क्वेअर, एफ आय इंटू डीआय चा स्क्वेअर असा कॉलम तुम्हाला लागेल. त्याच्यानुसार एफ आय इंटू डीआय चा स्क्वेअर. ओके, पण बघा पहिला आपल्याकडे काय दिलं बेटा, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 पर्यंत आय थिंक. ओके, 50 पर्यंत आपण आलोय. एफ आय ची व्हॅल्यू दिली 14, 23, 27, 21 आणि 15 दिली बेटा. एक्स आय म्हणजे यांचा मीन किती येणार, 5, इथे येणार 15, 20 प्लस 30, 50, 50/2 म्हणजे किती येणार, 25. तसे इथे 70 च्या हाफ 35, 90 च्या हाफ 45. याला एक्स आय च्या व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू आल्या, ह्या एक्स आय च्या व्हॅल्यू आल्या. ओके, एक्स आय ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला समेशन एफ आय काढून घ्यावा लागतो. समेशन एफ आय म्हणजे या सगळ्यांची ऍडिशन किती होते बघा, किती येते 100. सगळ्यांची ऍडिशन किती येते 100. ओके, चेक करून घ्यायचे. ओके, अरे 100. मग आता या ठिकाणी एफ आय इंटू एक्स आय म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 40 इंटू 5, 14×5 70, 70. 15 इंटू 23 किती येतं रे, 3, 4, 5. 25 इंटू 27, 675. 35 इंटू 21, 735. 45 इंटू 15, 675. याला समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय. इथे व्हॅल्यू काढायची आपल्याला. समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय ची या सगळ्यांची ऍडिशन किती येते, 2500 ना. इथे व्हॅल्यू येते 2500. ओके, मग आता आपल्याला हा फॉर्म्युला माहितीये. फॉर्म्युल्याला म्हणायचं चला भाऊ तुमचं काम आहे आता, त्याला इथे घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये काय करायची, व्हॅल्यू पुट करायची. काय करायची, व्हॅल्यू
पुट करायची. मग सांगा बरं, समेशन एफ आय एक्स आय ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे? 25 डबल 0 डिवाइड बाय समेशन एफ आय ची व्हॅल्यू किती? 100 किती येतं? 25. एक्स बार इज इक्वल टू काय येतं? 25. मग तुम्हाला एक्स बार ची व्हॅल्यू मिळाली. डीआय काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपल्याकडं? डीआय इज इक्वल टू काय होता? एक्स आय मायनस एक्स बार होता. त्याचं काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. कारण याचं काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर घ्यायचं. आलं लक्षात? म्हणजेच काय करायचं आता इथे कॅल्क्युलेशन करताना प्रॉपर कॅल्क्युलेशन करायचं. हे दोन्ही कॉलम सोबत आपल्याला रेडी करायचे. कसे रेडी करायचे? सोबत रेडी करायचे. कसे बघा, एक्स आय मायनस एक्स बार. एक्स आय म्हणजे काय? 5 मायनस 25 किती येतो? मायनस 20. त्याचा स्क्वेअर किती येतो? 400. आणि हा 400 इंटू 14 करायचं. 400 इंटू काय करायचं? 14. कारण की डीआय स्क्वेअर इंटू काय घ्यायचं? एफ आय 5600. ओके, अरे लक्षात? सिमिलरली आता हा काय? 15 मायनस 25 10 चा स्क्वेअर किती येणार? 100. आणि 100 इंटू 23 किती येणार? 2300. पुन्हा काय करणार? 25 मायनस 25 0 0 इंटू 27 0. इकडे पण काय येणार? 0. आलं लक्षात? त्याच्यानंतर 35 मायनस 25 किती येणार? 10 चा स्क्वेअर किती येणार येतं? आणि 100 इंटू 21 2100. पुन्हा काय येणार? 45 मायनस 25 किती येणार? 20 चा स्क्वेअर किती येणार? 400. आणि 400 इंटू 15 6000. आणि फायनली आपल्याला या ठिकाणी या सगळ्यांची काय करायची? ऍडिशन करायची. म्हणजे समेशन ऑफ एफ आय डी आय चा स्क्वेअर भेटणार बेटा. किती येणार? हा 0 पुन्हा हा 0 1 3 4 4 प्लस 6 10 चं 0. ओके, वर आला 6 6 4 10 5 15 1 16 16000 आला. किती आला? 16000. बस ही व्हॅल्यू आपल्याला उचलायची पबड्या. आणि कशामध्ये ठेवायची रे? कशामध्ये ठेवायची? आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची? काय काय करायला सांगितलं होतं? स्टँडर्ड डेव्हिएशन करायचं ना. या फॉर्म्युल्यात ठेवायची स्टँडर्ड डेव्हिएशन. काय येणार मग याच्यामध्ये जर ती व्हॅल्यू पुट केली तर पबड्या? अंडर रूट ऑफ 16000 डिवाइड बाय 100 की 25? 100. मग स्टँडर्ड डेव्हिएशन ची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल. किती मिळाली? 12.64. काय भेटणार? स्टँडर्ड डेव्हिएशन 12.64. आता काय करायचं? कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स इज इक्वल टू हा 12.64 डिवाइड बाय एक्स बार किती होता? 25 इंटू काय यायचा? 100. म्हणजे आपल्याला कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स भेटतो 50.56. This is our required answer. कळालं मित्रांनो? हे काय झालं आपलं आन्सर. एवढं लिहायचं. 6 मार्क घ्यायचे. 6 मार्क्स. ओके, सोपा प्रश्न आहे. 6 मार्कासाठी विचारला जाते. आणि पक्का एक येणार म्हणजे येणार. आलं लक्षात बाबड्या? चला अजून एक 6 मार्काचा किंवा 4 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न सांगतोय. विच इज मोर कन्सिस्टंट? विच बॅट्समॅन हॅज ग्रेटर व्हेरिएबिलिटी? हा, तो जास्त मोर कन्सिस्टंट असतो. विच बॅट्समॅन हॅज ग्रेटर व्हेरिएबिलिटी असं पण विचारलंय. किंवा विच इज मोर कन्सिस्टंट. आता ते काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला लागू होते. ओके, कळालं का? पटकन फास्ट मध्ये नोट डाऊन करून घ्या रे बाबांनो. आता आपण घेऊ कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स वाला क्वेश्चन. म्हणजेच विच इज मोर कन्सिस्टंट वाला. एक क्वेश्चन विचारलेलं बघा. द डेटा ऑफ रन स्कोर. या फास्ट मध्ये द डेटा ऑफ रन स्कोर बाय टू बॅट्समन A and B in 5 one-day matches. In 5 one-day matches is given below.
डेटा दिलेला आपल्याला बॅट्समॅन दिलेला आहे. बॅट्समॅन, पहिला बॅट्समॅन ए, त्याचं ऍव्हरेज दिलंय, ऍव्हरेज दिलेलं आहे. शुभमन गिल म्हण, विराट कोहली म्हण, रोहित शर्मा म्हण, MS धोनी का म्हणणं, सचिन तेंडुलकर म्हण, ओके, यशस्वी जयस्वाल म्हण, अभिषेक शर्मा म्हण, शेफाली वर्मा म्हण, जेविना रॉड्रिक्स म्हण, माझं काही म्हणणं नाही बाबा, ओके, स्मृती मंदना म्हण,